ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। यंदाच्या शारदीय नवरात्रोत्सवावर कोरोनाचं सावट आहे, मात्र कोल्हापुरात अंबाबाई मंदिरातला उत्साह अजिबात कमी नाहीये। मंदिराच्या स्वच्छतेनंतर आता देवीच्या सर्व सोन्याच्या दागिन्यांची स्वच्छता करून झळाळी देण्याचं काम सुरू झालंय। दरवर्षी देवीचे हे दागिने पाहण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी उसळते। यंदा हे दागिने परिधान केलेल्या देवीचं रूप प्रत्यक्ष पाहता येणार नाहीये, त्यामुळे अंबाबाईच्या सोन्याच्या दागिन्यांची खास झलक एबीपी माझाच्या प्रेक्षकांसाठी। 3.5 शक्तिपीठापैकी एक पूर्ण पीठ असलेल्या करवीर निवासिनी अंबाबाईचे दागिने आहेत, ते स्वच्छतेसाठी काढलेले आहेत। दरवर्षी हे दागिने अशा पद्धतीने स्वच्छतेसाठी काढले जातात। दररोज करवीर निवासिनी अंबाबाईच्या अंगावर जे अलंकार घातले जातात ते अलंकार वेगळे आणि आत्ताचे ही स्वच्छता केलेले हे अलंकार वेगळे असतात। नवरात्रीमध्ये हे सर्व अलंकार देवीच्या अंगावरती परिधान केले जातात आणि ते देवीचं रूप पाहण्यासाठी नागरिकांची भाविकांची खूप मोठ्या प्रमाणात गर्दी असते। ह्या दागिन्यांची काय वैशिष्ट्य आहेत आपण जाणून घेऊयात। ह्या दागिन्यामध्ये काय काय आहे आणि याची वैशिष्ट्य काय आहेत मला सांगा थोडक्यात। खरं तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दागिने नवरात्राच्या काळामध्ये आई अंबाबाईला परिधान करतो। त्यामध्ये चंद्रहार आहे, आदिलशाहीच्या काळातली मोहराची माळ या ठिकाणी आहे, म्हाळुंग जे आईच्या हातामध्ये असणारं म्हाळुंग फळ आहे त्या म्हाळुंग फळांचं या ठिकाणी सोन्यामध्ये केलेलं म्हाळुंग फळ आहे, कोल्हापुरी ठुशी आहे आणि शिवकालीन असणारे कवड्याची माळ आहे। ह्या वर्षी एक दुर्दैवानं कोरोनामुळे आपल्या सर्व भक्तांना आई अंबाबाईचं डायरेक्ट दर्शन देता येणार नाही, परंतु डायरेक्ट दर्शन दिल्यास त्या पद्धतीनं पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने कोल्हापुरातल्या 10 ठिकाणी मोठमोठे स्क्रीन आपण लावणार आहोत। एबीपी माझाच्या माध्यमातून हे सगळे दागिने आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत। कॅमेरामॅन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर।